आणि बुवानी सांगितलं नाही की आई वडिलांची सेवा, बरोबर की नाही? तर आज कलियुगाने, या कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आज गरजेचा, तर तुम्ही हा भवसागर तारू शकाल. कळलं? आईची माया एवढी अमाप आहे ना. बुवाने सांगितलं की सुशिक्षित कोणाला म्हणावं? सुशिक्षित त्याला म्हणावं कोणा की ज्याच्या आईच्या तोंडावर हास्य नाही, बापाच्या तोंडावर बुवा समाधान आहे ना, त्याला खऱ्या अर्थाने सुशिक्षित म्हणावं, बरोबर की नाही बुवा? त्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत म्हणावं. आज मुंबई गेलाय पण मग बाबा हार्ड इंग्लिश हा आपल्या काय धोंड्यामध्ये समजत पण नाही, ते भोगोबू असते एवढा आपल्या काय समजत नाही. पण मी बघलंय, माझे बरेच मित्र गेले मुंबईत, त्याने ते आता धडधड जरा इंग्लिश बोलवू लागले, पण ते मला सांगतो बाबा असा असा कर. इंग्लिश बोलण्यासाठी पहिला इंग्लिश वाचूचा लागता, इंग्लिश लिहूचा लागता, इंग्लिश ऐकूचा लागता, इंग्लिशच पिऊची लागता आणि इंग्लिशच बघूचा लागता. आम्हाला लिहता बघा पटापटा हळूहळू, अरे काही जाता ना या असो. तर बुवाने काय सांगितलं नाही की आजी एक घास कोणाचो? कुत्र्याचो. घे सूरजा घे कुत्र्याचो घास. नाही तर पुढं पण म्हणायची, का सांगणार ना या, पुढं पण म्हणायची ती बाबा सूरजा ये 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 घे कुत्र्याचो, नाही तर परत ती सुशांत देऊन टाकी. तुका माहिती आहे ना, सुशांत घेतला तर परत ताटली चापण खाता. राग नाही द्यायचा, कुत्र्याचो म्हणजे घास तूच सांगलं ना, मी काय बोलत नाही बाबा, तू काय तो आहे बाबा, काय मला कळत नाही. कुत्र्याचं म्हटलं आणि परत आणि ती स्वतःच सांगत की काय नवीनच बघलं. म्हणजे आम्ही पाणी नाही गेलो तर आम्ही दिवस नाही काढणार आहोत, हे काय बाकी आहे ना म्हणून ऐकतेस हा कल्लाच आपल्यापैकी सवयच वाट लागली तुका. पाण्याबद्दलच बोलतोय. आणि काय म्हणतात बा की खरोखर भजन ज्या करून ठेवणे आहेत बुवा, त्यांच्या म्हणजे जिंद केला नाही त्याच्यामुळे त्यांची स्मारका झाली. आमची बुवा स्मारका नाही होणार आहे, तर आम्ही कर्मदरिद्री बुवा असं, बरोबर मान्य कर, म्हणजे मी पण तू काय नाही म्हणत हा, आम्ही कर्मदरिद्री बुवा असं, तरी पण तू माझा खेळ हळव धोंडो आणून ठेवणारच, तरी पण आपलं व्हाळाला धोंड आणून ठेवणारच, म्हणजे मी माझं भाग्य समजतोय. जरी कुत्रोंनी येणारा बाजू ह्याही माझं भाग्य समजतोय. म्हणजे उद्या ह्या म्हणावं नको की खाल्याकडे स्मारक आणि कुत्रो सुद्धा जाईल आहेत ना, बरोबर आहे की नाही, असं म्हणावं नको. पण मी पण याद करतोय, त्याच व्हाळातलं पाणी एका बाटल्यात भरून ते ठेवतोय. म्हणजे तर निर्मळ पाणी बघल्यानंतर समजा की बाबा हा आमच्या गैर गुणांचा स्मारक बाटली बघला निर्मळ पाणी आली की लगेच म्हणणार या गैर गुणांचा स्मारक जमता ना का नाही म्हणत नको, असं असं काय निर्मळ पाण्याची बाटली मग सांगत नाही का, ऐकलं नाही तू, असं काय झालं तुझा विषय काय तुझो, सांगलंय नाही निर्मळ पाण्याची बाटली फळात नाही, त्याच फळात नाही भरी म्हटलंय असो. तर बाकी काही विषय नाही बुवा. बुवानी सांगितलं की फेब्रुवारी महिना येतात ताट मानेन जगा आता, बरोबर की ना, फेब्रुवारी महिन्यात किती बुवा प्रत्येक दिवस ताट मानेन जगा. तर आपल्या महाराजांनी एवढा करून ठेवला नाही, बरोबर की ना, प्रत्येक दिवस ताट माने जगायचा. आणि कोणात भिवचा व कोणात भिणार नाही, कारण कमरेश बांधली तेवढं पहाड वर चढले, तुझून पडता मस्तर खाली झुंड्या गडीला लागले, माफ असे काही काय आवतात कीर्ती काय झाली ती गंतरी, आणि रणफंजीची जात नावाची कोण आवा भयभीत करी, रणफंजीची जात नावाची कोण आवा भयभीत करी, रणफंजीची जात नावाची कोण आवा भयभीत करी. फेब्रुवारी महिन्यातच ना मराठी माणूस जन्मा किलोपासून ताट मारण्यात जवळ हो, बरोबर की ना. शिवाजी महाराजांनी त्या आपल्यात करून ठेवलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या करून ठेवलेला. बाकी बुवानी महाराजांबद्दल खूप काही ना काही सांगलं नाही, मी पण थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करते. कारण आमच्या जो होत असले
विषय नाही. बाकी आजी आता सांगला नाही म्हणजे बुवा आजच्या पिढीक बुवा म्हणजे माझ्यासारख्यात मी भाग्य मानतोय की माका आजीचं प्रेम मिळाला बुवा. याच्या पुढच्या पिढीक नाही. ही खरी परिस्थिती आहे. याच्या पुढच्या पिढीक आजी भेटणार नाही. आजी भेटली तर ती रुद्राश्रमात भेटली. बरोबर की नाही? रे बाबा तू सांगलं का सांगलं माझी चूक करतात असो तर त्याने सर्वांचं भेटतले बुवा त्या नावच एवढा वाईट आहे ना की त्या ह्याना चुकीचा माका ते सांगते. कारण माका तरी पर्सनली वाटतं कारण ज्याचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत ना बुवा तो माणूस जगण्याच्या लायकीचा. बरोबर की ना? आणि पुढच्या पिढीक बुवा आजीचं प्रेम ह्या भेटणार नाही. ह्या आमच्या नशिबात हा. मग भले तो घास कुत्र्याचो असून दे नाहीतर मग आणखी खेचो असून दे मी नाही तर जोईल तरी खाय खास. बघा कुत्रो बाकी काय म्हणलं कुत्रो पण दिसत ना माका मुका भेटणार वाटतं वाई ना नाही ना म्हटलं तुका विचारून घेते ना तू आपला एखादा पण असो. पण कुत्र्याबद्दल सांगत झाला तर बुवा कुत्र्या एवढं म्हणजे इमानदार कोण नाही. माणसाची गॅरंटी नाही बाबा. तुझं मला भरावसा नाही बघा नंतर थोडा वेळ पेटा होतो उठशी आता काय बोलत नाही तसं पेटा उठणार नाही का असो. तर कुत्रा बुवा स्वर्गात पहिला पाऊल ठेवला कुणी तर कुत्र्या. जशी स्वर्गाची पाऊंडे चढू गेले तसा त्याच्या माथ्यावर पाप लिहिला गेला तसं तो मरत गेलो. आणि शेवटी उरलो कोण युधिष्ठिर त्याचा कुत्रो श्वान. कोण श्वान. आणि काय झालं युधिष्ठिर काय म्हटलं की माझा भाव जिकडे गेलो मी तिकडे जातो. युधिष्ठिर काय म्हटला की माझा भाव जिकडे गेलो मी तिकडे जाणार. आणि भावांची साथ दिल्यामुळे थोडासा पाप लिहिला गेला आणि मग तो नरकात गेलो. आणि शेवटी स्वर्गाच्या दरवाजाचे म्हणजे पहिला पाऊल जर स्वर्गात कुणी ठेवला नसतात तर त्या कुत्र्याने ठेवला ना. बरोबर की नाही बा बरोबर आहे ना? तुमच्या विचारित नाही रे तर काय माहिती याच्यातला काय विचारते बरोबर आहे तरी पण तू बरोबर ठीक आहे असं प्रयत्न चांगले असं असं. बाकी काय सांगतात फाटक्यात किंमत आणि एक एक बाजू म्हणतात मला 10 तारखेपर्यंत बारी होत म्हणजे ह्याचा अर्थ मी काय लावू हस्त काय बोला म्हणजे माका समजा भावना नक्की विषय काय फाटक्यात किंमत एके बाजू म्हणतं माका 10 तारखेपर्यंत बारी होत. 2दाच गॅप फक्त फाटक्यात किंमत 2दाच गॅप तुका बरं 10 तारखेत बारी असो भारी असतो बाबा. नाही असंच उत्तरोत्तर प्रगती बुवांची होत राहून दे. आणि 2 काय गॅपच आहे काही होऊ नको एका कधी गॅपच भेटू नको अशी त्या गणराजाच्या चरणी प्रार्थना करते. रोज तुझे कार्यक्रम होऊन दे आणि तुझा काहीतरी स्मारक होऊन दे बाबा. मी तरी थई येईल कुत्रो नाही इलो तरी म्हणला असोच येईल रे बघून जा पाया पडून जा असो. तर आज काय बघा आज कलियुग हा आणि या कलियुगामध्ये आई वडिलांची सेवा कारण युगे 28 एका विठेवर थांबवून ठेवण्याची ताकद जगाच्या बापाला युगे 28 एका विठेवर थांबवून ठेवण्याची ताकद जर कोणात असेल ना तर ती आई वडिलांच्या सेवेचा. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करणं गरजेचं. कारण आज बुवा कलियुगा बुवाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज आज बुवा काळ असो इलेलं की पहिल्या काय होता बुवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा एका स्त्रीवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा त्याला चौरंग करून चौकात बसवलेलं का कारण येणारी जाणारी लोक बघतील आणि त्यांना समजेल की महाराष्ट्रातील स्त्रियांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर त्यांची काय हालत होता. बरोबर की नाही या समजूसाठी. पण आजच्या कलियुगात आज कलियुगात 15-16 वर्षाचे पोरगे बुवा अत्याचार करतात. बरोबर की ना म्हणजे काय तिकडे चाललो बघा. माका फक्त एवढाच म्हणायचा की जर का एका दिवसामध्ये सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतं जर का एका दिवसामध्ये सरकार येऊ शकतं सरकार पडूही शकतं तर मला सांगा एका दिवसामध्ये अत्याचाराला फाशी का होऊ शकत नाही. झालीच पाहिजे. काय कायदा होता माझ्या राजाचा नव्हत्या कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. नव्हत्या कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर बसले होते माझे छत्रपती शिवाजी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. परत पण जाऊ दे तू देतच भाव पटापटा म्हणजे माझं एवढं सुद्धा स्पीड नाही. जर स्पेन खायचा नक्की म्हणजे खायच्या पण
असो म्हणजे माका मागाशी तर सांगत होतो पुरा की बाबा फॅशन आणि आता स्वतः कसं वळवळल्यासारखं बसलेला बघा वळवळ काकड कसं बसता आधी याचा काय तर सांगितलंस तर परत मला तो काही एक विषय सांगत होतो की बुवाने सांगला नाही की आजी कमरेवर घेऊन झोपवता मग माका नाही म्हणू नको तू मग मी झोपवतो किती ऐकलं अरे असं काय तू तुझ्या नादाक लागून असो पण कमरेवर घेऊन जर झोपवीत असते तर माका फक्त एवढा सांग की घास भरूसाठी काय टकलेर घेता की काय तर मी तर बाबा ऐकलं ते बघा म्हणजे त्यांनी पण ऐकला नाही म्हणत नको तू बाकी तसे बुवा भारी बुवाने सांगला नाही की बाबा वारसो भजनाचा वारसो जपणं गरजेचा आणि आज खऱ्या अर्थान बुवा एक पंचरत्नाची आठवण करून देतात आणि आपलं वारसो बुवा पुढे पुढे जपत याचा जोरदार बुवासाठी टाळ्या वाजवा कारण पंचरत्नाची आठवण तुम्ही या ठिकाणी करून देतात बरोबर ना मी पण करणार पण काय अरे असो भाकड्याने जरी नको नका असं वाटतं की तू त्याचे फेकून देतील तुझा मारशी तुझ्या नादाक लागवू नको एवढं भारी आहे ना मी तुमका सांगतोय भजन सप्पसरी मोठा सुद्धा लावतो ना आणि माका सुद्धा लावू देवतो ना म्हणून एवढं लावून येतं होय ही बघा त्यांना प्रॉब्लेम झाला तबल्यावाल्या तर तबल्यावाला तो ह्यो विषय माझा काय होत नसणार तुम्ही तू काय बाबा तू जायचंच नसशी परदेशात घालून येतं ना तुझ्या मापाचे भेटतात रे भेटती आता फॅशन दिलेली होय रे तुझ्या मापाचे भेटत खय भेटत नाका पण सांग काय अडतीच तवीची कमानी घालीन बत्तीच आलीस आणि फिर आहे म्हणजे माणूस काय बघा बारी किती होता चालू झाली तर व्हायसर तरी मुताक लावतो ना म्हणजे स्टॅमिना बघा तो कंट्रोल करतो आमका ना बाबा एवढा व्हायचा आमका कधी कॉल येलो की लगेच जायचा कॉल उकलायचं रिसिव्ह करायचं आणि परत पाठी यायचा तुझे मिस कॉल मग बसतात घेऊन पडलेले आपले नाही बाबा तेवढे आपण लगेच रिसिव्ह करतो आपण एवढे बिझी नाही असो बाकी बोगांच्या आजांकडे नागोबा आणला तो ढुसढुस करता फुसफुस करता आणि काहीतरी घुसता माणूस असतो आजांना नागोबा आणला माझ्या आजाने नागोबा आणला ढुसढुसनी फुसफुस माणूस आहे की कोण म्हणजे बघा कमालच वाटतात खायला हंतर एवढा सगळा तुझ्या आजा नागोबा नक्की हल्ला ना खायला ढुसढुस फुसफुस करीत सांग बाबा काय जास्तीची तू नागोबा खायला हल्ला नाही तो सांगलंच नाही तरी चाला पण त्या ढुसढुसनी फुसफुस तर काय सांग आणि तो आधी घुसणार खाया तो आधी पहिला सांग म्हणजे काय असो मी खरं म्हणते काळ आमचं काळ बाबा आहे का आणि आज आधी प्रत्येक माणसाला म्हणजे एखाद्या सगळं माहिती असतात तरी पण सांगत विचारूची गरज म्हणजे सवय म्हणजे एखादं जेवत असलो ना तर का मुद्दाम विचारणार काय रे जेवत म्हणजे अशी परिस्थिती एखादं झोपलेलो असलो ना तर ते का चालवून विचारणार काय रे झोपलेलो म्हणजे तुला झोपलेलो असं दिसत नाही बरोबर की ना ह्यो सुद्धा छत्रपती एकदा जायच होतो आपलं मोटरसायकलने आणि समोरच एक अंत्ययात्रा जायत होती अंत्ययात्रा जायत होती आणि ह्यो पाठ नाही एका माहिती ना एका वाटला रॅली आहे एका वाटल्या रॅली ह्यो बाईक वरनं उतारलो आणि गेलो आणि बोंबाटलो मध्ये साहेब तुम्ही पुढे व्हा मी तुमच्या पाठी आहे बाईक तिथे लावली आहे फक्त लोक ह्याच्याकडे अशीच शांतता तुही बाबा खरीच असतो आणि काय बोल वाटतोस असं एका लोका म्हणूक लागली तेव्हा ह्यो पुढे गेलो तो बघता तो चौघांच्या खांद्यावर एकटो झोपलेलो आहे बघाची बाबा बघा भारी सांगता तो पाय सरकता इकडची शेक इकडे होता इकडची शेक इकडे झाली की हकडं बघता
तेव्हाचा तो विषय आहे हो. त्याच्यानंतर एका समाजाचा सगळा हो गेलो त्या म्हणजे ते घेऊन जायचे त्यांनी त्यांच्या जवळ गेलो मी ते खांड मारणार एक विचारता काय हो मेलो तो खांड मारणार वैतागलेलो होतो तो म्हणता छे छे गेलो नाही अच्छे अरे एका झोपूची सवय आणि आमका फिरवूची सवय आहे म्हणजे साधं सुधं नाही एकदा तर सन्माननीय वासुदेवजी सावंत यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 101 रुपयांचा पारितोषिक आल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय तुम्ही एवढं भारी आहे एकदा याच्यावर मैत्रिणी ओळख भारी आहे पण दिसता भारी त्यामुळे पोरी तो पटापट पटत देता आपल्यात पण भाऊ बघित नाही म्हणून मी आपलं मुंबईत गेलोय आपलं तिकडे कोणतरी बघायला आणतं माका म्हणून समाजला पैशासाठी म्हणजे गेलेलो त्या विषयासाठी सांगताना असा सांगायचा समाजला लोकांना हो बाबा बाकी काय तर मैत्रिणी गेलो तो माका फोन केला शेरा सवाशेर खांडेकर बुवा या सन्मान्य आमचे मुकुंदजी सावंत यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयांचा पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मैत्रिणी गेलो आणि हो माझ्याकडे घेऊन गेलो त्यांना म्हणता खांडेकरा फोन धरलो सांग मग सकाळी फोन लावला माझ्या मैत्रिणी येऊची होत फोन धरलो सांग म्हटलं बाबा परसवात आता एकच फणस लावलेलो बरको बघ बाबा ये घेऊन हो मी आपलं सकाळपासून तयार अगदी कारण मैत्रिणी येऊचो ना अगदी जीन्स बीन्स पॅन्ट घालून शर्ट बिर्ट घालून माणसाच्या मुळात बसलेलो हो दुपारी भर दुपारी त्यांना घेऊन गेलो तवसं मी सुकलो इकडं दुपारी घेऊन येलो बरं इलो तो इलो आणि हाफ चड्डे म्हणजे ह्यो हाफ चड्डेर होतो हा ह्यो हाफ चड्डेर त्यांना घेऊन इलो आणि माका म्हणता खाल्ल्या घरा फणस दाखव ते बघ वर ठीक आहे ह्यो चढलो आणि त्याची मैत्रिणी खर्च लयतला आमचे होते त्यो बाबा काय इंग्लिश बोलत ते माका काहीच समजेना मी आपलं गप होते फुलं मुळात काहीतरी घुरघुरतात मी आपलं गप मुळात होत आणि मुळात होत कारण तिकडे काही भजन चालू आहे तुम्ही व्हिडिओ कॉल केला आणि असो तर मी आपलं मुळात होतोय म्हणून म्हटलं जावा चढा हे चढले तितकी भावीत फणस भावीत बरोबर बरोबर गेले आणि एक बरको फणस बांगलो हाताळलो उतारलेलो गोल 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 फिरवला गोल 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 फिरवता फिरवता हातात ना घोसावलो हातात ना घोसावलो पडलो धापकन खाली आणि याचे दोन मैत्रिणी खाली आणि धापकन आपल्या समोर पडलो एवढं जोरात पडलं ना की फणस फाटलो घरी सुद्धा बाहेर कुठे मारला आणि घोटी तिकडे कबड्डी खेळायला लागलो एवढं बेकार पडलो तो पोरी मा म्हणतात सूरज हे सूरज व्हॉट इज दिस आता मी आता काय सांगू मी आताच मुंबईत ना आपलं वैद जाऊन दिले माका एवढा काही इंग्रजी येतात म्हटलं यांना सांगू का म्हटलं दिस इज अ फाटलेलो फणस म्हटल्यानंतर ते भडावलं याच्यावर व्हॉट इज दिस रे काय हे नॉनसेन्स अरे तुला समजतं का या अरे आम्हाला फणस बघायचा होता आणि तू तो फोडला फाटल्याने फोडला येतात ना जा पडल्यानंतर फाटता का फाटता म्हणतो मुद्दम फोडतो वरना टाकून फुटता का फुटता म्हणतो तुझा फाटलेला तो फुटलेला तर तेवढा अंदाज नाही कारण तुझा नागोबा फुसफुस करता ना फणस फाटला आणि आम्हाला बघायचा होता मी म्हटलं पूर्ण डोंट वरी आया मी आहे ना मी तुमचा सांगेन हळूच असो हात घाततो तारकांडा असा वर 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 घेतला म्हटलं दिशी द फाटलेलो फणस मधल्यानंतर तो म्हणवले व्हेरी नाईस म्हटल्यानंतर माका इला उदार तसोच दुसरो हात गाड्या घातलो फरक्या फणसा तो बरो तो कुळीतच वर हल्लो म्हटलं लिबलिब दिसी द लिबलिबिल करो म्हटल्यानंतर तेवढ्या कुवळता एक घोटी अशी उडावली सुशांत
आमच्याकडे. म्हटलं दिस इज अ गोटी. म्हटलं पोरीनो परत नका सांगते दिस इज अ फाटलेलो फणसाच्या भुतू गर आणि घराच्या भुतू गोटी झाला. आणि हो परत ते का सांगू लागले सुशांत दुसरं बघ हिने आपलं वर शोधी खरं का भेटाय ना तेव्हा मी आपलं खाली मान घालून त्या भर दुपारी जो वांडरवरला टाकता हातचटी घालून ह्या पोरींचो खरी लक्ष गेलो फणसार ह्यो एका म्हणू लागले हे सुशांत अरे तो काढ म्हटल्यानंतर हिने हकडता ध्यान फक्त तकडे टाकला. तकडता ध्यान तिकडे टाकल्या बरोबर ह्यो पोरी माका विचारू लागले हकडता ध्यान तिकडे टाकल्या बरोबर ती पोरी माका विचारू लागलो सूरज व्हॉट इज दिस. आता काय मी म्हटलं मी आपलं हळूच मान फुसफुस करणार होता. हा मी आपलं हळूच मान वर केलंय. म्हटलं काय सांगायचं त्यांना पोरीनो दिस इज अ कोरी. आमच्याकडे छोट्या फणसाला कोरी म्हणतात. एवढं ऐकल्यानंतर तरी त्या पोराने गप्रो खाया होता ना. तू माका पुढचा विचारतो अरे सूरज माका सांग मगाशी तू सांगलं फाटलेलो फणसाच्या भुती लिबलिबीत गरो आणि गाऱ्याच्या भुतू गोटी. आता माका सांग ह्या गोट्या का बरं बाहेर फिरताय. मी काय करू माका प्रश्न पडलो. म्हटलं आता करायचा काय. म्हटलं पोरीनो तो चांगल्यान खाल्लेलो फणसा म्हणून त्याच्या गोटी बाहेर फिरतो असो बस ना. बाकी तसे आमचे बळ भारी आहेत. आणि आजीचं सांग होते आजीच्या वरना काहीतरी सांगायला नाही त्याने. मी पण सांगतो ह्यांच्या आज्यान फुसफुशा नागा बरोबर आजा तो आपलं दोन मर्फीचो रेडिओ होतो. आणि तो काय झालो बिघाडलो मर्फीचो रेडिओ बिघाडलो नाही हे का सांगायला नाही जोईल रेडिओ मारो बिघाडलो. अरे दादा कोणाकडे डाकू ना हो गेलो आपली सगळी दुकानात रेडिओ काय रिपेअर व्हायना तर रेडिओ काय रिपेअर व्हायना. सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष विजयजी पुवळेकर यांच्याकडून हे आशीर्वाद ₹100 पारितोषिक आले. मंडळाच्या स्वीकारले. धन्यवाद. हो अक्का देवगड फिरून गेलो मर्फीचो रेडिओ तसंच घेऊन म्हणता आजोबांनो आता फेकून द्यावा याचा काय होणारा नाही म्हणता आजोबाच्या हातात देता काहीतरी आजोबांचा तो नाक हरलेलो होतो तो फुसफुसल्या बरोबर याच्या हातात ना रेडिओ सुटलो आणि पडलो खाली पडल्या बरोबर एक पाजीव उंदीर मेलेलो होतो त्याच्यात. तो पाजीव उंदीर बाहेर पडलो. पाजीव उंदीर बाहेर पडल्यानंतर यांच्या आजोबा का म्हणतात अरे डोयल्या अरे कसं झाला व्हिडिओ तो गायक मेलो म्हटल्यानंतर थोड्या वेळात 2 शेल बाहेर पडले म्हणतात आजोबा म्हणतात अरे डोयल्या अरे हट्टा पकार अरे पकवाजवाले बघ लोळतो. तो बाबा काय तर बराच होता असो. तर आजोबांचा उद्या विषय झालो आणि शाळेतला काहीतरी तिने सांगला नाही. शाळेचा विषय आपण तेवढं जास्त काय त्याच्या विषयावर बोलत नाही कारण शाळेतनं आपण शिकवून मोठे होता आणि त्याच्यानंतर आपण सगळा ह्या ठरतो. कारण आई आणि वडील फक्त बोलत शिकवतात पण या समाजात कसा वावरायचा ह्या फक्त शाळेतनं शिकवलं जातं बरोबर की नाही. त्यामुळे तुका पर्सनल तसं जॉब मारणार नाही आणि तसंही तुका म्हणजे त्या विषय सोडणार नाही. एकदा काय झाला शाळेतनं इन्स्पेक्शन वाले येणार होते आणि काय झाला ह्यो शाळेत काय गेलेलो नाही इथे बदली माणूस पाठवला. शाळेत काय गेलेलो आणि इन्स्पेक्शन वाल्याने सांगला नाही की बाबा जिथं अभ्यास पूर्ण आहे ते का मारणार
जे जो अभ्यास पुरा नाही त्याला मारणार म्हटल्याबरोबर सगळ्यात उठू घेतल्याने एका पोरग्यात उठवलं यांचोच मित्र होतो उठवला आणि बाबा उठ अभ्यास दाखव. म्हणतो मी अभ्यास होईच नाही हंडोय होई ना हंडोय अरे अभ्यास पुरो नाही आता तू का शिकवणार. तो म्हणता माझं काय संबंध बाबा मी खरो विद्यार्थी खयो तो खरो विद्यार्थी डबल बारी करू गेलो डबल बारी करू गेलो म्हटल्याबरोबर त्या इन्स्पेक्शन वाला किलो राग तो मास्तर भडाकलो तू का माणूसच. अरे तुमच्या वर्गात एखादो अनोळखी व्यक्ती कोणाच्या तरी नावावर येऊन बसता तुका झोपलं आत्ताच्या आता तुका सस्पेंड करून टाकणार एवढ्या म्हटल्यानंतर तू सुद्धा पाऊस चाललं म्हणता कोणा माका मी तरी काही खरो हो मास्तर दोयल्याची बारी बघू गेलो आणि त्याच्या वाटणे तो माका पाठवला ना मास्तर दोयल्याची बारी बघू गेलो त्याच्या वाटणे तो माका पाठवला आणि तेवढा तो इन्स्पेक्शन वाला म्हणता अरे नशीब तुमचा इन्स्पेक्शन वाले त्याची बारी ठेवला नाही म्हणून ते इले नाही आता आज तुमचा काही खरा नव्हता असो जास्त काय बोलत नाही बा. आणि स्मारक कमी झाला असो
सन्माननीय आमचे पाडावे बुवा यांच्याकडून आशीर्वाद रुपये 201 रुपयांचा परदेशी कला मंडळ देवतेने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.